नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? ठीक आहात का? तर चला, सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर इथं माझी ना सकाळ सकाळ मस्त असे कपडे वगैरे धुवून झाले होते, कारण की सगळं काम आहे ना असं माझं लेटच झालं होतं आज थोडंसं बरं का. आणि त्या साडी वेअर केली ती ना, त्याच्यामुळं मला कुठलेच काम सुधरत नाही. म्हणजे असं ना, साडी आवरू का काम करू अशी गोष्ट होती माझी काहीशी. तर इथं आणि ऊन तर कसलंच पडत नाही. वरती कपडे सुकायला टाकले, तर वरती पण पाऊस येतो रिमझिम रिमझिम. म्हणजे असं जोराचं तर अजिबात येत नाही, पण रिमझिम येतो. तेवढ्यात कपडे पण आपले जे सुकतात ना ते पण सुकत नाहीत. त्याच्यामुळे तर सकाळ सकाळ माझी सुरुवात आहे ना ही कपडे धुण्यापासून झाली होती बरं का. बाकीचं सगळं आवरलं होतं माझं, स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी ना मी अगोदर आवरून घेतल्या होत्या. पण काही पाहुणे आले ते माझ्याकडं, मग ते कोणी आलं का मग आपण पण आपलं काम करीत बसायला योग्य नाही ना वाटत होते. ते आपल्या करता येतात, पण आपण सगळं काम करायचं, ते आतमध्ये बसणार मग आपण काम करायचं, हे पण आपल्यासाठी ठीक नाही वाटत. त्याच्यामुळे मी काय केलं, माझे कपडे वगैरे धुवायचे ना मी साईडलाच ठेवले आणि मग थोडंसं गप्पा वगैरे मारत बसले होते त्यांच्याशीच. मग नंतर ते गेल्याच्या नंतर मी सगळे कपडे धुवून घेतले. आणि इकडं काय हो, असंच रुटीन असतंय आपलं. इकडं शेतात गावाकडं जायचं, गावाकडं असल्यावर म्हणजे कसं शेतात जाणे हे गुणे सगळ्या गोष्टी या होत्यात. पण इकडं कसं घरातलंच आपण जे काय आहे ते घरातलंच दाखवणार ना. स्वयंपाक वगैरे जे काय आपले रोजची रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करावं म्हणलं. तर त्यानंतर मला दुपारचा स्वयंपाक वगैरे पण बनवायचा होता बरं का. आज मला प्रश्न पडला होता, कपडे एवढे खूप लेट धुवून झाले तर मग नंतर सुकतात का नाही काय माहिती बरं का. मग तर चला म्हणलं, जेवायचं असं ते होईल. तर तिथून पुढचं लगेच माझं दुपारच्या जवळजवळ येत ना, आता 2:30 वाजले होते. त्यानंतर मी 2:30 वाजता व्हिडिओ स्टार्ट केला होता. तर त्यानंतर इथं मस्त अशी वांग्याची भाजी वगैरे बनवून घेतली होती. सगळं किचन स्वच्छ आणि साफसफाई करून सगळ्या गोष्टी मी करत असते. आणि स्वयंपाक बनवायचं म्हणलं की नंतर आपला पसारा हा होतोच. तर पसारा तर नाही, स्वयंपाक करता करता सगळ्या गोष्टी आपण मॅनेज तर नाही ना करू शकत. तर इथं मस्त अशा माझ्या ना चपात्या वगैरे बनवून घ्यायचं काम चाललं होतं. आणि ऑलरेडी सकाळचा पण माझा स्वयंपाक झालेला होता बरं का. हा मला दुपारचा टिफिन बनवायचा होता आहोंसाठी. ही सेकंड शिफ्ट म्हणलं ना, खरं म्हणजे मला दिवस कुंकडा जातो ना ते सुद्धा कळत नाही. तरी पण आपल्याला काय म्हणतात, दिवसभर काय काम असते तुला, काय करते तू दिवसभर, असंच असतंय. पण खरं सांगू का, जे करतं ते त्यालाच माहीत असतं सगळ्या गोष्टी. तर इथं माझी स्वयंपाकाची तयारी चालली होती, आहोंसाठी डब्बा वगैरे बनवून घ्यायचा. आणि कसं किती काय आपल्याला किती दुसरं काही कामं असू द्या, काही असू द्या, काहीही असू द्या, आपण आजारी पडू काही हो, तरी ना आपल्याला हे स्वयंपाक ही गोष्ट आहे ना आपल्याकडून काहीच हीच होत नाही, स्किपच होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ते बनवावंच लागतं. त्यानंतर इथं मस्तपैकी मी सगळं स्वयंपाक वगैरे बनवून घेतल्याच्या नंतर इथं केली आहोंना टिफिन भरायची तयारी. कसं आहे ना, ना कॅन्टीन आहे बरं का, कॅन्टीन नाही असं नाही त्यांच्या जॉबवरती. पण त्यांना नाही आवडत कॅन्टीनचं. आणि कॅन्टीनचं कसं हो, जसं आपण घरचं खाऊ घालतो तसं तिथं नसतेच. किती काय केलं तरी सोडा म्हणा हे म्हणा ते सगळ्या गोष्टी येतातच भाज्यांमध्ये. त्याच्यामुळं ना ते लगेच त्रास होतो. त्याच्यामुळे तर मस्त अशी त्यांना वांग्याची भाजी बनवली होती आणि चपात्या बनवल्या होत्या. आणि तुम्हाला एक सांगू का, जे मी पुढं समोर दिसतंय ना माझ्या त्या किचन टाईलवरचे बॉटल वगैरे सगळ्या चाळण्या पळी जे काय आपल्याला लागतं, चमचे वगैरे सगळ्या गोष्टीत ना ते मी ऑनलाईन केलेलं आहे. ते कसं वाटतं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का, छान वाटतं का नाही वाटत. इकडं काय व्हायचं, इकडं मांडणीला लावलं होतं आणि मला पूर्ण असं म्हणजे असं घ्यायला हे व्हायचं, वेगळंच वाटायचं. ते झालं तिथं आपण जवळ पटकन घेऊ शकतो. आणि असं इकडं मला ना भरणी ते ठेवलेलं होत्या, तिथंच ते अडकवायचं होतं रॅकला. त्याच्यामुळं ना थोडीशी अडचण असल्यागत व्हायची मला. आणि तर त्यानंतर आमचा टिफिन भरायला लागले. टिफिनमध्ये त्यांना चपाती ना अशी गरम होती ना, त्याच्यामुळं मग ते फुकून फुकून मी भरत होते. कारण की गरम चपाती भरली ना अशी पूर्णपणे अशी ओलसर ओलसर म्हणजे घामच म्हणायचं आपण वैयक्तिक. त्याच्यामुळे मी तर त्यांना आहे ना चपाती अशी थंड करूनच भरायचं चाललं होतं माझं. आता लगेच तुम्हाला कसं वाटेल की दुपारचा टिफिन झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. प्रिशा तर सकाळी स्कूलमध्ये गेलेली असती. ती 6 वाजता येते, तिला दिवसा 6 वाजतातच. म्हणजे तुम्हाला आता वाटेल की सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे आता ही मोकळी झाली, रिलॅक्स झाली, असं नाही बरं का. बायकांना घरात छोटे-मोठे कामं चालूच असतात माझे. पण असे ते छोटे-मोठे कामं आहेत ना, ते आपल्याला पण दिसत नाहीत आणि बाकीच्या फॅमिलीला पण दिसत नाहीत, अशा काय असते. तर त्यानंतर आता डबा झाले की मला बाकीचे भरपूर काम करायचं होतं बरं का.
आणि मला आहे ना त्याच्यासाठी ना हे पण ना माझे इतके हेअरफॉल होत आहे ना आत्ता, इतके केस गळतात काय सांगू तुम्हाला, सांगू शकत नाही. त्याच्यामुळे ना मी आज त्याच्यासाठी खास तेल पण बनवायचं होतं बरं का मला, ते पण तुम्हाला पुढे शेअर करेन. तर आता सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर म्हणलं चला सगळं किचन व्यवस्थित ठेवावं. असं चपातीचा त्याचा डब्बा पूर्णपणे ठेवून दिला. परत किचन मला पुसून घ्यायचं होतं, कारण सगळ्या गोष्टी आपण जिथल्या तिथल्या ठेवल्या म्हणजे ना असे माशा म्हणा, असे झुरळ वगैरे काय गोष्टी म्हणजे होत नाहीत. त्याच्यामुळं मग जिथल्या तिथं पटकन स्वच्छाने क्लीन केलं का आपल्याला पण किचनमध्ये असं काम करण्यासाठी ना हुरूप येतो. त्याच्यामुळे तर मी सगळ्या गोष्टी ना चला किचन वगैरे साफ करून घेतलं. लगेच आहो ड्युटीवर गेले. आहो ड्युटीला गेल्याच्यानंतर म्हणलं थोडंसं रिलॅक्स व्हावं आणि जेवण करावं. जेवण करायला बसले की लगेच थोडं लगेच पाणी आलं होतं. पण मी काही पाणी लगेच भरलं नाही. म्हणलं आता सगळ्या गोष्टी तोपर्यंत प्रिशा येण्याचा पण टाईम झालेला होता माझा बरं का. त्याच्यामुळे ना मी प्रिशाला मी कसं आहे माहिती आहे माझं सगळं काम एकीकडे ठेवते, पण प्रिशाला त्याला मी तिथं बस यायच्या अगोदर 10 मिनिटं का होईना पण अगोदर जाऊन थांबत असते. कसं आजकालच्या काळात झालंच तसं की त्याच्यामुळं मी आपलं लेकरू तर नाही आपण एकांत सोडू शकत ना. त्याच्यामुळं इथं पाणी आलं तर मग नंतर मी म्हणलं चला तर पाणी पण भरून घेऊ. बराच वेळ झालं तर आलेलं, त्याच्यामुळं प्यायचं पाणी ना मला भरून घ्यायचं होतं. आम्हाला 1 दिवसाआड पाणी येतं. कधी कधी काही प्रॉब्लेम जर झाला तर म्हणजे 2-3 दिवस नाही येत, पण शक्यतो 1 दिवसाआड येतंच पाणी. आणि हे जे ड्रम आहे हे पण मी पाणी साठवण म्हणून भरून ठेवीत असते, कधी जरी पाईपलाईनचा काही प्रॉब्लेम झाला तर. त्यानंतर मग संध्याकाळी म्हणलं असं पण आज काय जास्त स्वयंपाक होता, सेकंड शिफ्ट म्हणलं काय स्वयंपाक नव्हता जास्त, भाजी पोळी वगैरे काय होती. नंतर थोडंसं भात लावला होता, मसाले भात. आणि नंतर म्हणलं जाऊ द्या टाईम आहे आपल्याकडं, तर हे ऑइल पण मी बनवून घेतलं होतं, जे की तुम्हाला मी मग म्हणलं केस खूप गळत आहे माझे, त्याच्यामुळं मग मी तेल बनवायचं माझं काम केलं. आणि हे तेलही ना मला गाळून घ्यायचं होतं, त्याच्यामुळं माझे हळूहळू प्रोसेस चालू होती, कारण ते कापड निसटत होतं माझ्याकडून. आणि चाळणीने जर चाळायचं जर म्हणलं ना, ते गाळायचं म्हणलं ना तेल, तर भरपूर वेळ लागतो बरं का. त्याच्यामुळं मग असं कापडाने गाळलं ना म्हणजे त्या तेलामध्ये कसलंही घाण येत नाही, काय नाही, एकदम स्वच्छ प्रकारे गाळलं जातं. आणि तुम्हाला एक खरं सांगू का, ऑनलाईन पण आज म्हणजे असं भरपूर तेल प्रोडक्ट आहेत, आपण तर बघतोच रोज प्रत्येकाचे. पण एक सांगू का, त्याला पण एवढे भरपूर पैसे द्यावं लागतात, हे द्यावं लागतात. पण मला कसं वाटतं, जे आपण घरगुती आपल्या हाताने करून ना त्याच्यावर जास्त विश्वास ठेवू शकतो आपण, आहे की नाही. त्याच्यामुळे ना मग मी मला थोडेसे जरी जाणवलं ना, चला बाबा माझे केस गळत आहे खूपच, तर मी घरचंच तेल बनवते बरं का असं. तर हे तेलाची रेसिपी पण नक्की तुमच्याशी मी कधीतरी शेअर करेनच. तर इथं मस्त असं तेल वगैरे मी बनवून घेतलेलं होतं, ते गाळून घेतलं. तर इतकं म्हणजे थोडंसं कसं होतं हे थोडंसं गरम होतं ना, त्याच्यामुळं खूप माझ्या हाताला ना असं पिळताना ना खूप आग व्हायला लागली होती. कारण की आहे ना, ह्याच्यामध्ये जे आपण एरंड्याचं ऑइल टाकतो ना, तर त्याच्यामुळे ते एरंड्याचं तेल थोडंसं थिक असतं. त्याच्यामुळे ते लगेच घट्टपणा होण्याची शक्यता असते. पण थोडंसं गरम गरम याच्यामध्ये पिळलं ना, तेल चांगल्या प्रकारे गाळलं जातं आपलं. तर असं काही आजचा व्हिडिओ होता बरं का. तर आज माझी काही जी दिवसभरचं जे काही रुटीन होतं थोडं ते मला तुमच्याशी शेअर करावं. आणि असं जर रुटीन तुम्हाला जर माझं रुटीन पाहायला आवडत असेल ना, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला वर कोणी नवीन असेल तर पटपट आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.